नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। मी प्रथमतः सुधीर भाऊंचे विशेष असे आभार मानतो। आपण जो 106 अन्वय अशासकीय ठराव आणलेला आहे आणि या ठराव क्रमांक 15च्या अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकरांना जे भारतरत्न प्रदान केलं पाहिजे या संदर्भातला जो आपण ठराव आणलाय तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि इतकं विस्तृतपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आपण जे या ठिकाणी उद्गार काढलेले आहेत। अध्यक्ष महोदय, जर सावरकर कळायचे असतील तर ते वाचले पाहिजेत। दुर्दैवाने आम्हाला शाळेत असेल कॉलेजमध्ये असतील जे स्वातंत्र्यवीर सावरकर आमच्या वाचनात आले होते ते पाहिजे इतके चांगले उदाहरणात नव्हते आणि ज्यावेळेस कळायला लागलं आणि त्यावेळेस आम्ही जास्त अभ्यास केला त्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी ज्या काही गोष्टी समोर आल्या म्हणजे सुधीर भाऊ बोलत असताना त्यांनी जे काही उल्लेख केले ते केल्यानंतर त्यालाच एक जोडून म्हणजे एक वाक्य जोडावं असं वाटतं की शरीराला कैद करता येतं पण विचारांना कैद करता येत नाही असे आमचे स्वातंत्र्यवीर सावरकर होते। अध्यक्ष महोदय, या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मरणोत्तर हा गौरव आधीच व्हायला पाहिजे होता। दुर्दैवाने तो झाला नाही, पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तो झाला पाहिजे ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि जो भाऊंनी ठराव आणलेला आहे या ठरावाला मी माझ्या वतीने माझ्या सर्व सदस्यांच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने खरं तर पाठिंबा देण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महोदय, कायम आपण वाचत असताना एक गोष्ट आपण या वाचनात आलेली आहे की स्वातंत्र्य सहजासहजी मिळत नसतं, ते मिळवावं लागतं। तसंच अध्यक्ष महोदय, सन्मान आणि गौरव हा काही मिळत नसतो, तो मिळवावा लागतो किंवा द्यावा लागतो। जर सरकारने हा सन्मान आणि गौरव दिला तर पुढची पिढी आदरणीय स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे त्या गौरवाने त्या सन्मानाने पाहिला सुरू करेल आणि जे स्वातंत्र्यवीर सावरकर आजच्या तरुण पिढीला जे कळाले नाहीत हे कळण्यामध्ये मोठं योगदान होईल। कारण त्यांचा गौरव आपण केला तर तरी सुद्धा तो कमी असणार आहे, म्हणजे त्याची तुलना आपण तिळासारखी आहे। पण गौरव का महत्वाचा आहे? कारण हा गौरव झाला तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा योग्य इतिहास आमच्या पुढच्या तरुण पिढीला कळाल्याशिवाय राहणार नाही ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठरावाला मी परत एकदा माझ्या वतीने पाठिंबा देतो आणि थांबतो। धन्यवाद। खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काच्या ESN न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। प्रतिनिधी उज्ज्वला उल्हारे, ESN न्यूज, श्रीगोंदा।